नमस्कार. आज आपण कुत्रीचे दोन मुलींची म्हणजेच दोन सुंदर राजकन्यांची गोष्ट ऐकणार आहोत. तर चला गोष्टीला सुरुवात करूया. एक होता राजा, त्याला होती राणी. पण त्या दोघांना मूल नव्हते, म्हणून ती मनातून कष्टी असत. पण पुढे काय झाले, राणीला आणि घरातल्या कुत्रीला एकदमच मुले झाली. त्या कुत्रीलाही अजून पिल्ले झाली नव्हती. पण नवल असे की राणीला झाली कुत्री आणि कुत्रीला झाल्या दोन सुंदर मुली. ते पाहून राणीला मोठे दुःख झाले आणि कुत्रीचा राग आला. कधी कधी कुत्री बाहेर गेली की राणी आपली पिल्ले तिच्या जागेत ठेवी व तिच्या मुली आपल्या खोलीत आणली. ते पाहून कुत्रीला वाईट वाटे, चिंता लागे. ती मनात म्हणे, माझ्या मुलींना काहीही राणी सुखात राहू देणार नाही. खास त्यांना जंगलात घेऊन गेले तरच ही पिढ्या टळेल. आणि मग एका रात्री मुलींना तोंडात धरून ती कुत्री जंगलातून पळून गेली. तिथे एका गुहेत ती मुलींना घेऊन राहू लागली. दररोज ती कुत्री गावात जाई आणि भाजी भाकरी तोंडात धरून आणी. मुली वाढू लागल्या तशी ते अन्न ती त्यांना खाऊ घालू लागली. कधी कधी ती कपडे पळवून आणी, कधी दागिने. मुली नेहमी नीटनेटक्या असत. असे करता करता मुली चांगल्या मोठ्या झाल्या. एकदा काय झाले, कुत्री गावात गेली होती आणि दोन राजपुत्र भाऊ ते जंगलात शिकारीला आले. दिवसभर हिंडले पण शिकार काही त्यांना मिळाली नाही. दिवस उन्हाळ्याचे, मोठा उकाडा होत होता. त्यांना तहान लागली. ते एका झाडाच्या छायेखाली बसले आणि त्यांना नोकरांना पाण्याचा शोध करायला पाठवले. सारे नोकर रानभर भटकले पण पाणी म्हणून कुठे कुणाला आढळले नाही. ते तसेच परत राजपुत्र बसले होते तिथे आले. त्यांच्यापैकी एक कुत्रा चिखलात भरलेला असा तिथे आला. ते पाहून राजपुत्र म्हणाले, तुम्ही पाणी नाही म्हणून म्हणता, पण हा कुत्रा तर चिखलात पाय भरून आला आहे, तेव्हा पाणी कुठेतरी असलेच पाहिजे. त्याच्या मागोमाग जा, तो जाईल तिथे पाण्याचा पत्ता लागेल. मग ते नोकर त्या कुत्र्या मागोमाग चालले. तो कुत्रा एका गुहेच्या तोंडाशी एक झरा होता तेथे आला. त्याबरोबर नोकर पण तिथे पोहोचले. त्यांना पाहून त्या दोन मुली बाहेर होत्या त्या घाबरत झटकन आत पळाल्या आणि लपून बसले. नोकर परत येऊन म्हणाले, महाराज, पाणी सापडले आणि तिथेच गुहेत दोन मुली आहेत. मोठ्या देखण्या, सुंदर पोशाख केलेल्या व दागिन्यांनी मढलेल्या अशा. आम्हाला पाहून आत पळाले त्या. हे ऐकून राजपुत्र स्वतःच उठून त्या गुहेकडे गेले. गुहेत गेल्यावर त्या मुली त्यांना दिसल्या. त्यांना पाहून राजपुत्र अगदी खुश झाले. आमच्याबरोबर राज्यात चला, आमच्या राण्या व्हा, असे ते म्हणाले. मुली प्रथम खूप घाबरल्या, पण राजपुत्रांनी पुष्कळ समजावले. तेव्हा त्या तयार झाल्या आणि त्यांच्याबरोबर गावात गेल्या. लवकरच मोठ्याशी मोठीचे लग्न झाले. धाकटीची धाकट्या भावाशी लग्न झाले. लवकरच त्यांचे वडील वारले आणि मोठा राजपुत्र राजा झाला, धाकटा प्रधान झाला. वेगवेगळ्या वाड्यात ते दोघे राहू लागले. इकडे कुत्री गावातून घरी आली. पाहते तो काय, गुहा मोकळी, मुलींचा पत्ता नाही. रानातलं कोपरान तिने धुंडलं पण व्यर्थ. मग ती गावोगावी भटकू लागली. कुणीतरी मुलींना पळवून नेले याबद्दल तिला शंका राहिली नाही. या गावातून त्या गावी अशी ती 12 वर्षे भटकली पण काही पत्ता नाही. अखेर ती एक दिवस राजवाड्यासमोर उभी राहिली. मोठी मुलगी खिडकीत उभी होती. तिची नजर त्या कुत्रीवर गेली. तिने तिला ओळखले. धावत धावत जिना उतरून ती रस्त्यावर गेली. कुत्रीला तिने ओळखले. तिने तिला प्रेमाने जवळ घेतले. घरात आणून गरम पाण्याने आंघोळ घातली. तिचे पाय तेलाने चोळले, शेकले आणि नरम गुबगुबीत बिछाण्यावर तिला निजवले. दूध पोळी खाऊ घातली. कुत्री शांतपणे झोपली. बराच वेळ विसावा मिळाल्याने ती आता जरा हुशार झाली. उठल्यावर ती लेकीला म्हणाली, मुली, तू मायाळू आहेस, गुणी आहेस. तुला पाहून मला फार आनंद झाला. आता जाते धाकटीकडे, बघते ती मला ओळखते का ते. लवकर येईन परत. राणी म्हणाली, आई आता जाऊ नको. आजचा दिवस आराम कर. उद्या मी धाकटीला निरोप पाठवीन. ती येईलच मग भेटायला. पण कुत्रीला म्हातारचळ लागलं होतं. ती काही केलं ऐकेना. धावत पळत ती प्रधानाच्या वाड्याकडे गेली. प्रधानाची बायको देखील खिडकीत उभी होती. कुत्री दारात आलेली पाहून ती मनात म्हणाली, ही आमची आईच दिसते आहे.
आता ही जर घरात आली तर काय करावे? ही मरतुकडी घाणेरडी कुत्री माझी आई आहे असे कळले तर हे मला काय म्हणते? छे, हिला घालवून द्यावे हे बरे. आणि तिने नोकरांना हाक मारली आणि म्हटले, खाणारी कुत्रीच्या कपाळाला धोंडा, लावा हाकलून तिला. नोकरांनी दगडांनी आणि काठ्यांनी कुत्रीला बडवली. ती बेचारी केकाटत राणीच्या महालाकडे आली. राणी खिडकीतच उभी होती. कुत्री ओरडत होती, लंगडत होती, डोकीतून भळभळ रक्त वाहत होते. राणी लगबगीने खाली धावली. ते जखमी कुत्रीला उचलून तिने पोटाशी धरले. महालात आणून जे उपचार करायचे ते सारे केले. कुत्री जरा सावध झाल्यावर कणू लागली. तेव्हा राणी म्हणाली, आई, मी नको म्हणत असताना तू गेलीस कशाला ग? पण राणीची माया सेवा काही उपयोगी पडली नाही. अगोदरच वनवन करून थकलेल्या कुत्रीला हा मार मरमावर बसला होता. थोड्याच वेळात आवके देऊन तिने प्राण सोडले. राजा महालात यायची वेळ झाली होती. महालात आपल्या गादीवर एक कुत्रे पाहिले तर राजा रागवेल हे राणीला माहीत होते. कुत्री आपली आई हे तरी त्याला कसे खरे वाटेल? राणीला पेच पडला. कुत्रीचे पेट तिने दुसरे एका खोलीत नेऊन ठेवले. वर एक टोपली झाकण म्हणून ठेवले. कुणाला कळायला नको आणि मेलेल्या आईला मुंग्या माशांचा उपद्रव नको. राजा गेला की हिला चांगले मान सन्मानाने पुरायचे. वर सुंदर झाड लावायचे, वर चौथरा बांधायचा असे तिने ठरवले. पण राजा आला तो थेट कधी नव्हेसा नेमका त्याच खोलीत गेला. मध्यभागी चटई आणि चटईवर टोपली उघडी घातलेली पाहून त्याला नवल वाटले. तो म्हणाला, हे काय आहे पाहू तरी. दिवा आण ग जरा. दासीने दिवा आणला आणि मग त्याने टोपली उचलली. तो काय चमत्कार सांगावा. त्या टोपलीच्या खाली कुत्रीचा हिरे, मांडके, पाचू यांनी चढलेला असा पुतळाच त्याला दिसला. राणी बिचारी घाबरून बाहेर उभी होती. तिला हाक मारून राजा म्हणाला, ही सुंदर रत्नजडित कुत्री तू कुठून आणलीस? काय सुंदर आहे ही. राणीने पाहिले तो खरेच. कुत्री खरोखरच सोन्याची झाली होती. डोळ्यातले हिरे चमकत होते, अंगावरची रत्ने लखलखत होती. राणी ते पाहून घाबरली. नवऱ्याला खरे सांगण्याऐवजी आवंडा गिळून ती म्हणाली, माझ्या आईबापांनी मला ही भेट पाठवली आहे. लवकरच ही थाप मारल्याबद्दल पश्चाताप करायची पाळी तिच्यावर आली. कारण राजा म्हणाला, हे चित्र इतके मौल्यवान आहे की याने सारे माझे राज्य खरीदता येईल. तुला अशी भाग्य तर भारी नजराने देणारे तुझे आईबाप मोठे श्रीमंत असले पाहिजेत. तू अजूनपर्यंत मला माहेरबद्दल कधीच काही सांगितले नाही. कुठे आहे तुझी माहेर? जंगलात आहे माझे माहेर. चल आपण तिथे जाऊ, पाहू दे मला त्यांना. आता मात्र राणीची गाळण उडाली. एका खोट्यातून दुसऱ्यातून तिसरे निघाले आणि आता तर सुटकाच नव्हती. यांना कळले की मी साऱ्या बाता मारल्या आहेत असे तर ते मला फाशीच देते. पण आता वेळ तर निभावून गेली पाहिजे असा विचार करू राणी म्हणाली, मला पालखी देऊन पुढे पाठवा. मी जाऊन त्यांना तुम्ही येतायत म्हणून कळवते आणि परत येते. मग आपण बरोबर जाऊ. राजाला ते पटले. राणीने विचार केला की आता जावे जंगलात आणि द्यावा जीव, म्हणजे पुढचे हाल नकोत. साऱ्या आपत्तीतून बाहेर पडायला तोच एक मार्ग होता. पालखी आली. नटून सजून राणी आत बसली. जंगलात दूर गेल्यावर एक मुंग्यांचे वारूळ लागले. तिथे ती उतरली. तिने भोयांना दूर उभे राहण्यास सांगितले आणि आपण एकटीच त्या वारुळाजवळ गेली. वारुळात नागाची बीळ होते. त्या बिळात तिने हात घातला. आत नाग असला तर त्याने आपल्याला चावावे, म्हणजे लगेच मृत्यू येईल असे तिला वाटले. पण काय झाले, वारुळातल्या त्या नागाच्या घशात एक काटा रुतला होता आणि त्याला तो सारखा सलत होता. राणीने वारुळात हात घातला, मात्र तिचे एक बोट नागाच्या घशात शिरले. त्या बोटाचा धक्का लागून तो काटा निघाला आणि नागाला बरे वाटू लागले. तो बाहेर येऊन तिला म्हणाला, मुली, तू माझ्यावर मोठे उपकार केले आहेस. मी तुझ्यासाठी काय करू? राणीने नागाला आपली सारी हकीकत सांगितली. ती ऐकून नाग म्हणाला, मुली, तू नवऱ्याला खोटं सांगितलेस हे बरे नाही झाले, पण ते राहू दे. माझ्यावर तू उपकार केले आहेस, त्याची फेड करण्यासाठी मी तुझ्या उपयोगी पडेन. घरी जा आणि तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. तुला आई बाप सारे काही मी देतो. अगदी काळजी करू नको. त्या आईबापांची तुम्हाला मुळीच शरम वाटायची नाही. नागाच्या पाया पडून
राणी आनंदाने घरी गेली. चला, आईबाबांनी तुम्हाला लवकर बोलावले आहे, उद्या सकाळी निघू आपण, ती राजाला म्हणाली. राजाही आनंदला. दुसऱ्या दिवशी ते नवऱ्याला घेऊन त्या वारुळाची जागी आले तर काय, जिथे पूर्वी नुसते जंगल होते तिथे आता एक अप्रतिम भव्य राजवाडा उभा होता. 6 कोस लांब, 12 कोस रुंद होता तो. त्याच्या भिंती सोन्याची होत्या, त्याच्यात रत्ने बसवली होती. 12 कोसावरून तो लखलखताना दिसे. वाड्याच्या भोवती सुंदर बागा होत्या. कारंजी थुई नाचत होती. रंगीबेरंगी पक्षी सुस्वर गात होते. सोन्याचे झोपाळे झाडांना लटकत होते. हे सारे पाहून राजा अगदी थक्क झाला. हजारो उत्तम पोशाख केलेले दास तिथे होते. सुंदर दासी होत्या. मोठ्या थाटात जावईबाबांचे स्वागत करून त्या दोघांना आतल्या महालात नोकर घेऊन गेले. वाड्यात खाली सोन्याची गालिचे पसरले होते. रत्नांचे दिवे होते. आत अत्तर घातले होते. आतल्या भिंती तर रत्नांनी मडवलेले होते. तो झगझगाट पाहून राजा अगदी गोंधळून गेला. आतल्या बाजूला सोन्याच्या सिंहासनावर एक वृद्ध पण रुबाबदार राजा आणि त्याची राणी बसलेली होती. जावईबुवा आत आल्यावर त्यांनी मुलीला हाक मारली. सारी विचारपूस केली. त्यांना आग्रहाने राहून घेतले. 6 महिने झाले. तिथली अमृत भोजने घेऊन राजा तृप्त झाला. संगीत तर असे काही रात्रदिवस चाले की हुसूच नाही. 6 महिने झाले. माहेरी राहण्याची मुदत संपली. राणी त्यावेळी नागाला म्हणाली, नागोबा, तुम्ही आपल्या दिव्य शक्तीने हा सारा चमत्कार घडवून आणलात खरा, पण आता हे सुख इतके झाले आहे की यांना काही ते कधी विसरायला व्हायचे नाही. आता आम्ही परत गेलो की काही दिवसांनी यांना फिरून इकडे यायची लहर लागेल आणि मग त्यांना खरे कळले तर माझी धडगत नाही. मुली, तू मुळीच चिंता करू नको. 6 कोस केल्यानंतर मागे वळून पहा, म्हणजे तुम्हाला काहीतरी दिसेल, नाग म्हणाला. आपल्या वृद्ध सासू सासऱ्यांचा निरोप राजाने घेतला. त्यांच्या पायावर डोके ठेवून त्याने आशीर्वाद घेतले. उंची नजराने लेकीला जावयाला दिली. दोघेजण आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. 6 कोस गेल्यावर नागाने सांगितले त्याप्रमाणे राणीने मागे वळून पाहिले. राजाही पाहू लागला. तो काय, तो भव्य शोभिवंत मायेचा राजवाडा पेटला होता. आकाशापर्यंत ज्वाळा भिडल्या होत्या. राजाला मोठा धक्काच बसला. परत त्या जागी जाऊन कुणाला तरी आगीतून जिवंत बाहेर काढता येते का ते पाहावे म्हणून तो फिरून तिथे आला. तर सारे जळून खाक झाले होते. राख आणि धोंडे याशिवाय काही शिल्लक राहिले नव्हते. मोठ्या दुःखाने राजा आपल्या वाड्यात परतला. आपले प्रेमळ सासू सासऱ्यांच्या मरणाबद्दल त्याने मोठा शोक केला. त्याच्या भावाने प्रधानाने जेव्हा त्याच्या घरातली त्या उच्ची वस्तू पाहिल्या तेव्हा त्याने विचारले, दादा, हे जीन्स तुला कुणी दिले? माझे सासू सासऱ्यांनी दिले. हे ऐकून प्रधानाने रागाने बायकोला म्हटले, तुझे आईबाप इतके श्रीमंत आहे हे तू मला कधी सांगितलेच नाही का? दादाला तुझ्या आईबापांनी बघ केवढे तरी धन दिले आहे. तूही असे आणले पाहिजेस. बिचारी प्रधानाची बायको रडत बहिणीकडे आली. तिला पाहून राणीला फार राग आला. दुष्ट कुठचे, आईला मारलेस, निघ इथून, ती म्हणाली. मग बहिणीने गयावया केल्यावर तिला दया आली आणि आपली हकीकत सांगितली. प्रधानाची बायको म्हणाली, मी पण नागाकडे जाते, नजराने आणते. मग तिने नवऱ्याला सांगून पालखी आणवली आणि तिच्यात बसून ती वारुळाकडे गेली. बहिणीप्रमाणेच तिने नागाच्या बिळात बोट घातली, मात्र नाग तिला चावला. ती तिथेच मरून पडली. तर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि असेच नवीन फॉर्मॅटमधल्या नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.